या ठिकाणी दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोस टू फलंदाजी करत असताना ज्याने धावा बनवल्या 34 तो आकाश सिनियर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दोन सामने या ठिकाणी जिंकलेले आहेत. अर्थातच या पुढची जी लढत होणार आहे ती बालगोपाल सोनाली पाडाच्या विरोधात जय जोटिंग देव देवरुंग या दोन संघादरम्यान. या अगोदर एक प्रेक्षणीय सामना तुम्हाला बघायला मिळेल. तो सामना असेल 3 षटकांचा. सोनाले असं सांगितलं जातं की सोनाले 40+ मध्ये या वर्षात चांगले फॉर्मात आहेत, म्हणजे एक चांगली मॅच बघायला मिळेल. जय जोटिंग देव देवरुंग संघाने मिळवलेले आहेत. अभिनंदन आकाश. चांगला सामना आपल्याला बघायला मिळाला. आता प्रेक्षणीय मॅच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे ते म्हणजे टीम सोनाले 40+ ला. या पुन्हा आपण पहिल्या 3 ओव्हरसाठी इन्व्हाइट करूया मनोज कारवे सरांना. या प्रेक्षणीय सामन्यामध्ये पुन्हा ते धमाल करणार आहेत. याच शंका नाही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत, यातील मात्र शंका नाहीये. येस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक यू सो मच रिस्पेक्टेड कॉमेंटेटर समीरजी ठाकरे सर. प्रेक्षक आपण पाहत आहात सरपंच चषक सोनालीपाडा बाळगोपाल स्पोर्ट्स सोनालीपाडा आयोजित ही स्पर्धा. आजच्या दिवसातील हा प्रेक्षणीय सामना आपल्या समोर या ठिकाणी पेश केला जातोय. महाराष्ट्र पोलीस पडघा विरुद्ध 40+ सोनाळे असे अनुभवी खेळाडू. वयाची 40 उलटली परंतु त्यांचं क्रिकेटचं तारुण्य आपल्याला या ठिकाणी अनुभवाला मिळणार आहे. आपण पाहू शकता फिल्डिंग सजलेली आहे. सन्मान्य बंटीजी पाटील फ्रॉम सोनाळे, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय सरपंच चषक 2024 मध्ये. तर सलामीचे फलंदाज येत असताना 40+ सोनाळेचे आणि फिल्डिंग दी सजलेली आहे ही महाराष्ट्र पोलीस. त्यामध्ये आमचे काही स्नेही काही मित्र आहेत. विष्णूजी पाटील आहेत, संतोषजी सुतार आहेत, दिसत आहेत मला. एक्सपिरियन्स कंपेनर अनुभव ज्यांच्याकडे ठासून भरलेला आहे असे आमचे महाराष्ट्र पोलीस
त्यांनी टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. पाहायचं आपल्याला हे जुनं कसं बसणार आहे. जुना खेळ असे म्हणतात ना की ओल्ड इज अ गोल्ड, जुनं तर सोनं. आणि या सोन्यासारखा खेळ आपण आता या सोन्यासारख्या खेळाडूंकडून अनुभवणार आहोत. कारण 40+ खेळाडूंना कधीच कमी लेखायचं नसतं. बऱ्याच संघांमध्ये हल्ली सुद्धा 40+ 1-2 खेळाडू जरी असतील तरी सुद्धा तो संघ उभारी घेत असतो. आणि आता या सामन्यामध्ये तर पूर्णपणे 22 खेळाडू आपण 40+ पाहणार आहोत. ही एक वेगळी मजा असणार आहे, वेगळा आनंद असेल, वेगळा अनुभव असेल. आणि तो निमित्त आपण पाहतोय सरपंच चषकाच्या माध्यमातून ऑन स्ट्राईक पप्पू आणि प्रल्हाद, संतोषजी पाटील आणि कैलास मडवी. स्क्रीनवरती चेंज केलं जाईल नक्कीच आमचे प्रिन्स मूवीजचे एडिटर. आणि पहिलं षटक सुरू झालंय. अनंत किडे पुराणा चावल, तरवार जुनी आहे परंतु धार अजून कायम आहे. हलक्या त्याने फक्त दिशा दिली, पॉइंटच्या दिशेने फेकी केली थोडीशी खराब गोलंदाजाकडे. हो अजून अजून फेको फेको, ढूंढो ढूंढो रे साजना. आणि हास्यमय स्थिती लगेचच निर्माण झाली बघा. पहिल्याच चेंडूवरती ट्रॅक आणि फील्ड इव्हन पाहायला मिळालं आपल्याला. ही मजा आहे ग्रामीण क्रिकेटची, ही मजा आहे 40+ क्रिकेटची जी सुरू झालेली आहे. संतोष पाटील आणि कैलास मडवी अशी सलामीची जोडी. पुन्हा गोलंदाज राऊंड द विकेट. अनंत केणे फ्रॉम भावाळे या ठिकाणी टर्न केलाय चेंडूला, हा पंपूल केला आणि वेगाने संतोष सुतार त्या ठिकाणी कव्हर करतायत. काय ते तारतम्य, काय ते तारुण्य, काय ती चपळता, काय ते सौंदर्य क्रिकेटचं आपण पाहतोय बघा. हे संतोष सुतार आहेत, निर्वी 11-5-1-4 चे आधारस्तंभ. संघाला पूर्ण अख्खा घेऊन जाणार हे संतोष सुतार, ज्याने छान कव्हरिंग केलं. जवळपास 30 फूट पर्यंत धावले, पळाले आणि त्या ठिकाणी चौकार वाचवला. पुन्हा गोलंदाज अनंत केणे आपली देण्याचा प्रयत्न, टर्न केला चेंडूला, हा पंपूल शॉर्ट स्केलिंगचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. वेगाने पुन्हा एकदा संतोष सुतार येतात डीप मधून आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण होतील का. पंचांकडे लावून अपील आणि फलंदाज बाद, रन आउट. पहिला धक्का लागत असताना 40+ सोनाळे संघाला. हेच तुमचं समर्पण तुम्हाला पुढे घेऊन जात असतं आणि हेच समर्पण आपल्याला यशाला गवसणी घालत असतं. भोलेनाथ पाटील, जय भोलेनाथ. नवीन फलंदाज, वन डाऊन बॅट्समन. महत्वाची जागा म्हणजे भिंतीप्रमाणे आता राहावं लागेल. राहुल द्रविडची जागा, विराट कोहलीची जागा आणि विराट खेळी साकार करावे लागेल. एक गडी बाद झालाय, 4 धावसंख्या सोनाले 40+ ची आता पाहतोय आपण ह्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा इथे झालेली आहे. खूप छान इथे वातावरण निर्मित आहे, निरभ्र आकाश आणि हे हिरवगार मैदान. ओ फॉलो केलाय चेंडूला, खूपच अवे फ्रॉम द बॉडी फटका मारचा प्रयत्न. ऑलरेडी बॅटर हा लेग स्टिकच्या बाहेर उभा होता आणि पंचांनी पाहिलं की बॅट जरी लांब झाली असेल तरी सुद्धा चेंडू लांब नाही गेला, पॉपिन लाईनच्या आतूनच आला आणि बरोबर निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. अनंत केणे ही जुनी तलवार आहे, खूप चांगला अनुभव आहे भावाले संघाचं. हनुमान शान आहे, या वेळेला टर्न केलाय. संतोष सुतार पाहतच राहणार, चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगच्या वरून, षटकार. आप पे निर्भर आहे, जय भोलेनाथ. आणि भोलेनाथची बॅट फिरली, त्रिशूल फिरलं आणि षटकार खेचला. धावसंख्या वेगाने पुढे, धावर बॅटची कडा हो आणि झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. भोलेनाथची खेळी संपुष्टात, ज्याने आशा उंचावल्या होत्या ते आता सॉफ्ट डिसमिसलच्या माध्यमातून बाद होत असताना हीच तर प्रसिद्ध अनंत केणेची की ते विकेट टेकर आहेत आणि विकेट टिपली षटकार खाल्यानंतर अनंत केणेने फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का लागत असताना 40+ सोनाली संघाला भोलेनाथच्या रूपात.
आमच्या जय भोलेनाथांना, परंतु त्यांनी त्यांची कामगिरी केली. त्याचं कारण की 3 षटकाचा मुकाबला आहे. अशा निर्धारित षटकांमध्ये तुम्हाला तोडीस तोड फास्ट फलंदाजी करणं गरजेचं असतं आणि ती फलंदाजी करून त्यांनी चोख कामगिरी बजावली. भोलेनाथने एक सिक्सर खेचला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. रवी म्हणजे सूर्य म्हणजे आदित्य. पाहायचं आपल्याला रवी चमकेल की मावळेल, कारण सूर्यदेवता अजून चमकलेले आहे. लपाछपी खेळते, पण तो रवीला तर लपून चालणार नाहीये. या ठिकाणी छाप मारावी लागेल, छाप सोडावी लागेल. ते सामना करतील आमचे रामकृष्ण हरी काकडे. हे सुद्धा जुनी तलवार. राऊंड द विकेट. गोलंदाज कोण आहे तो गोलंदाज? जर्सी नंबर 8. मला वाटलं की रामकृष्ण आमचे काकडे आहेत की काय. हरकत नाही, चला. वाईटचा इशारा पंचांचा. सोनू सोनू सोनूला सगळ्यांवरती भरोसा आहे आणि सोनूवरती भरोसा आहे की नाही? येस, हाय सोनू, आमचा तुझ्यावर भरोसा आहे, पण त्या फील्डवरती नाहीये. संतोष सुतारने कव्हर केलं, फिल्डरने झेल सोडला त्या ठिकाणी आणि पाहता पाहता धावा मिळतायत. चांगला चेंडू टर्न केला होता, उचली घेणारा चेंडू सोनीने टाकला, परंतु त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या 2 नी पुढे सरकत असताना 40+ सोनाली संघाची 2 गडांच्या मोबदल्यात 13. 3 षटकांचा मुकाबला आपण पाहत आहोत. यानंतर लगेच आम्ही टॉस करणार आहोत. जय जोटिंगदेव देवरुंग विरुद्ध बाळ गोपाल स्पोर्ट्स सोनालीपाडा. दोघही संघांनी सज्ज राहायचं आहे. हा प्रदर्शनीय सामना आहे, हे पण लक्षात घ्या. परंतु या सामन्यामध्ये सुद्धा मजा येणार आहे. महाराष्ट्र पोलीस विरुद्ध सोनाले गाव 40. स्क्वेअर कट ऑफिस केलेला आहे आणि चेंडू जातोय दान दान करत. 1 2 का 4. 4 रन. मस्त ब्लॅट स्लाइस केली होती त्या ठिकाणी. येऊ दिलं, पॉज घेतला बॅट्समननी, बॉडी वेट ट्रान्सफर केला, जागेवर पायांवरती थांबले आणि बॅट फक्त ओपन केली, स्लाइस केली, रोल केली 4 धावांसाठी. मस्त फटका सजवला. आता सुद्धा तोच कटचा प्रयत्न होता. बॅटची आतली थिनर एज लागते, परंतु त्या ठिकाणी परत गेले नॉन स्ट्रायकर. धाव घेण्याचा प्रयत्न होता. सन्माननीय सरवलीचे ग्रामपंचायत सदस्य भीमसाहेब चौधरी. हॅलो सन्माननीय, हॅलो. हॅलो. सन्माननीय भीम साहेब, आमचे चौधरी साहेब ग्रामपंचायत सदस्य सरवलीचे आलेले आहेत आणि या ठिकाणी चेंडू सुद्धा सुंदर आलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू कटर होता, टर्न केला, आउट स्विंगर होता आणि बॅटची कडा घेऊन बरोबर विकेट किपरने हा सुंदर सोपा झेल टिपला. अजून एक धक्का लागतोय सोनाले 40+ संघाला. धावसंख्या फक्त 13 वर. 17 झाली. येस, स्क्रीनवरती 13 आहे, करेक्शन करा प्लीज. धावसंख्या 17 आहे. ये चौकार आलेला तो ऍड होईलच, नो प्रॉब्लेम. आमचे प्रिन्स मूवीज वाले आहेत, लगेच करेक्शन करतील आणि नवीन फलंदाज येईल मैदानामध्ये. कारण भीमसाहेब आले तेव्हा चौकार एक आला होता, असंच या ठिकाणी आपण स्कोर सांगतायत. नो प्रॉब्लेम, करेक्शन केलं जाईल. 17 धावसंख्या आतापर्यंत. हे तिसरे षटक मार्गस्थ असताना नवीन बॅटर मिस्टर हरेश येत असताना मैदानामध्ये. एक रमणीय वातावरण, निरभ्र आकाश, निसर्गाच्या सानिध्यातलं हे क्रीडांगण. चेंडू किती आले? 5 चेंडू झाले सर. 3च ओव्हरचा मुकाबला आहे हा. शेवटचं षटक सुरू आहे. नाही सॉरी, दुसरं षटक सुरू आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. येस, दुसरं षटक सुरू आहे. पहिले षटक हाताळलं अनंत केणेने आणि आता सोनू षटक हाताळतायत. धावसंख्या 17 आहे. फलंदाज बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती डबल, नंतर चौकार, एक डॉट, परत डॉट आणि विकेट. आणि ठीक आहे, चला. आम्हाला इथे पंच सांगतात की षटक संपलं. नो प्रॉब्लेम. 1 चेंडू शिल्लक होता सर. येस, टाकून घ्या, टाकून घ्या, गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे.
पंच सँडी आणि हा फटका सुद्धा सँडीच आहे. एकदम सनशायनर स्ट्रोक सिक्सर मिड विकेटच्या वरून खणखणीत. आणि आपल्या शरीरातली ताकद वापरली आणि बेमिसाल टायमिंग फटक्यामध्ये लॉब केलं तर रोहित शर्मा स्टाईलनी मिड विकेटच्या वरून त्या ठिकाणी बलवंत दळवी पाहतच राहिले. तो षटकार गेला कुठे, चेंडू गेला अगदी गोडाऊनकडे जात असताना सुरक्षित पद्धतीने षटकार. धावसंख्या वेगाने पुढे, ती म्हणजे 23 वर आणि 2 षटक आता समाप्त झाली. गेम जरा फास्ट घ्या प्लीज. 17 आणि 7 23 बरोबर यार. 23 ऑन द बोर्ड. विष्णू पाटील नवीन गोलंदाज, ही पण जुनी तलवार. अनुभवी खेळाडू फ्रॉम सापे. त्यांचे चेंडू सापाप्रमाणे वळतात, कोबरा अजगर प्रमाणे टर्न होतात आणि माफ करा दीपिक पादुकोणच्या कंबरेप्रमाणे टर्न होतात. विष्णू पाटील उंच तगडे खेळाडू. बघायचं आपल्याला सामना करतील फलंदाज मिस्टर सँडी, ज्याने ठोकला एक षटकार, बरोबर ना. यावेळेला ड्राईव्ह केला, लॉफ्ट केला विराट कोहलीच्या पद्धतीने, छान पद्धतीने लॉफ्टेड डीप स्क्वेअर लेग ड्राईव्ह फॉर द फोरस डीप एक्स्ट्रा कव्हरला. सुंदर. तो इथे प्रयत्न केला जातोय, फिल्डिंग सजवली जाते आणि जे डीप मध्ये संतोष सुतार होते ते आता बॅकवर्ड कॅरियरला आलेले आहेत. पंचाच्या उजव्या बाजूला पुन्हा गोलंदाज विष्णू पाटील. राऊंड द विकेट. हा चेंडू खूपच खराब लेग स्टिकच्या बाहेर फुलर लेनचा. पंच सांगत असताना सँडी सर इट्स अ वाईट डिलिव्हरी. षटकारानंतर हा एक अतिरिक्त धावसंख्या 28 वर. 28. 3 गडी बाद 40 प्लस सोनाली टीम प्रेक्षक बॅटिंग करते या प्रेक्षणीय सामन्यामध्ये आणि महाराष्ट्र पोलीस फिल्डिंग करतात. फुलर लेनचा चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता, या ठिकाणी एकही धाव मिळत नाहीये. प्रीमेडिटेटिव्ह स्टोर मारण्याचा प्रयत्न होता, आधीच मानसिकता होती फलंदाजाची की स्क्वेअर ऑफ द विकेट फटका मारायचा, परंतु त्या ठिकाणी फसले गेले या फुलर लेनमध्ये. आमचे लखनजी पाटील सुद्धा आलेले आहेत. हे सगळे आमचे कमिटी मेंबर आहेत. रामकृष्ण काकडे, लखनजी पाटील, राकेशजी दिगाडकर, अशोकजी तरे, केपी कैलास पाटील. हो आता सुद्धा बाहेर बोलल, पण तो आता सँडी पाहतील. येस पंच, खूपच चेंडू बाहेर पडला आणि अजून एक या ठिकाणी वाईटचा इशारा होत असताना अचूक मारा होत नाही, अचूक टप्पा मिळत नाही विष्णू पाटील, कारण सराव फार कमी असतो, कारण ते सेवेमध्ये रुजू असतात, त्यांचं कार्य चालू असतं. हा अचूक टप्पा असेल का? येस. पण बघायचं आपल्याला की बॉडी लाईनला आदळलं की बॅटला आहे. एक धाव तर पूर्ण केली सँडी. स्ट्राईक मिळाले. पंचांचा लेग बायचा इशारा. सँडी सरांचा धावसंख्या इथे आता लेग बाईजनी पुढे जाते 30 वर. 3 गडी बाद 30. स्क्रीनवरती आपण सौभाग्यवती मॅडम पाहू शकता. हे सर्व आमचे मान्यवर जन आहेत. सरपंच साहेब सुद्धा आहेत, ज्यांना दाखवलं जातं प्रिन्स न्यूजच्या या माध्यमातून. गरजेचं आहे, कारण त्यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन योगदान आहे या स्पर्धेच्या आधारस्तंभात. डॉट चेंडू काढला, मोलाचा चेंडू काढला विष्णू पाटील यांनी. क्या बात आहे विष्णू दादा, व्हेरी गुड. आणि आता शेवटचे 2 चेंडू. यस सँडी सर, ओके यू आर राईट. हा 5वा चेंडू राऊंड द विकेट. सँडीसाठी स्टॉकरचा प्रयत्न, विकेट किपर बीट, पण तो लेग स्लिपला तेच तर त्या ठिकाणी फिल्डिंग फेकी सुद्धा झाली आणि पंचाचा बोर्ड आकाशामध्ये. रन आउट. फलंदाज रवी बॅक टू द पॅव्हलियन.
आपण इकडे खाली यायचंय थोडं. आपल्याला हा मान सन्मान आहे तो स्वीकारावा. महत्वाचा मुकाबला आपल्यासाठी सांगतो की हा सामना असेल महत्वाचा. जय ज्योतिंदेव देवरुंग विरुद्ध बाळ गोपाल स्पोर्ट आपला यजमान संघ सोनाळेपाडा, ज्याचा टॉस दोन्ही कॅप्टन पाहू शकता आपण. पिसेला सुद्धा सोनालीपाड्याचा कॅप्टन होता. छान मनोगत व्यक्त केलं होतं. या ठिकाणी सुद्धा ते टॉस करतात बलवंतच्या सोबतीला आणि आमचे भीमसाहेब चौधरी. टॉस जिंकला येतो सोनालीपाडाने आणि निर्णय सांगा. बॅटिंगचा निर्णय. क्या बात आहे. धन्यवाद धन्यवाद चौधरी साहेब. उपसरपंच सोनाळे सरवली माफ करा, ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला आणि पुढचा सामना प्रेक्षक तो असेल ह्या इनिंगच्या नंतर. परंतु ह्या इनिंग मध्ये काय रंग असेल, इनिंग बेरंग होईल की रंग भरी होईल, थरारक्त असेल, उत्कंठा असेल, उल्हासपूर्ण असेल, क्रिकेटचं चातुर्य मिळेल आपल्याला पाहायला आणि जुना अनुभव पाहायला मिळेल आणि त्याचा यथाचित तुम्हाला या ठिकाणी आनंद देतील आमचे सन्माननीय समालोचक समीरजी ठाकरे कॉमेंट्री बॉक्स मधून. 37 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पार करेल महाराष्ट्र पोलीस की 36 धावांचं जे लक्ष्य ठेवले ते डिफेंड करेल आमचं सोनाली 40+ याचं उत्तर देण्यासाठी मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय समीर ठाकरे सरांना. आपण कुठे जाऊ नका प्रेक्षक, आपण पाहू शकता स्क्रीन होती सरपंच चषक 2024 सोनालेपाडा आणि या प्रदर्शनीय सामन्याचा आनंद तुम्ही या ठिकाणी मनमुरात लुटायचा आहे आणि त्यामध्ये भर इथे टाकतील, आनंद तुमचा द्विगुणित करतील आमचे वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर इन भिवंडी एरिया मिस्टर समीर ठाकरे सर. वेलकम सर इन द कॉमेंट्री स्टुडिओ. हॅलो. हॅलो चेक. सन्माननीय भीम चौधरी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम. आणि त्यांचा सन्मान देखील आपण मंचावरती करत आहोत. मी संजय थळे आपणास विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भीम तरे यांना सन्मानित करावा. भीम चौधरी यांना सन्मान या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. प्रेक्षणीय लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. टार्गेट असेल हा सामना जिंकण्यासाठी 3 ओव्हर्स मध्ये 37 धावांचं. हे पाहू शकता ऑन स्क्रीन. धन्यवाद. तर ये देख सकते हैं पहली गेंद और रुपेश साहब यहाँ पर लौटते हुए पहली गेंद का सामना करते हुए कोई रन वहां पर नहीं बना पाए. रवि चौधरी यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. आदरणीय रवि चौधरी साहेब यांचा सन्मान आपल्या मंचावरती केला जाणार आहे. मी पुन्हा एकदा संजय तले आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय रवि चौधरी साहेबांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. पाहू शकता आपण ऑन स्क्रीन स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जात आहे. सर्व पाहुण्यांना योग्य तो मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. नए बल्लेबाज अनंत और हवा में गेंद, लेकिन इस बार काफी बाहर रखी हुई गेंद थी. ऑप्शन के बाहर की गेंद खींच कर खेलना चाहते थे, लेकिन ज्यादा अच्छा संपर्क नहीं कर पाए यहाँ पर बल्लेबाज आनंद था. 1 रन और 1 रन की मदद से टीम का खाता खुलता हुआ. 37 रनों की चुनौती है 3 ओवर में इस मुकाबले को जीतने के लिए. अच्छी शुरुआत गेंदबाज भोलेनाथ के द्वारा देखने को मिली है. सरपंच ट्रॉफी 2024 काफी बड़ी ये प्रतियोगिता. इस बार रिवर्स को घुमाया है, गेंद को फेंक दिया है बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. भोलेनाथ के सामने अच्छा स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक वहां पर बल्लेबाज के द्वारा. 4 रन प्राप्त करते हुए. हालांकि इसी तरह से स्ट्रोक यहाँ पर खेलने पड़ेंगे यदि इस मुकाबले को अगर जीतना है, इस चुनौती को हासिल करना है, क्योंकि बड़ी चुनौती है.
3 ओवर का है मुकाबला, 37 रन बनाने होंगे इस मुकाबले को जीतने के लिए। एग्जीबिशन मैच यहाँ पर बीच मैदान पर। भोलेनाथ फिर एक बार, भोलेनाथ की फुल टॉस है और इस पर अच्छा इनसाइड आउट स्ट्रोक लगाया। क्या बल्लेबाजी हो रही है बीच मैदान पर, एक और चौका, बेहतरीन बल्लेबाजी, लगातार 2 चौके लगाए इस बार बल्लेबाज ने और टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 9 की ओर पर। अच्छी शुरुआत है, 12 से 13 रन हर एक ओवर में यहाँ से पूरे करने होंगे इस टारगेट को हासिल करने के लिए। आइए देखते हैं रिप्ले में जिस तरह से स्ट्रोक को खेला था, जगह बनाई थी, अपने आपको रूम दिया था वहां पर और एक सा कवर बाउंड्री लाइन के बाहर इस गेंद को भेज दिया 4 रनों के लिए। लाइव ऑन प्रिंस मूवीज, बढ़िया टेलीकास्ट प्रिंस मूवीज के माध्यम से सरपंच ट्रॉफी 2024, काफी बड़ी ये प्रतियोगिता आमने लोनार्ड एसोसिएशन, बड़े बड़े टूर्नामेंट्स अब होने जा रहे हैं। फिर एक बार रिवर्स रिवर्स स्वीप किया, इस बार गैप को ढूंढा है 2 फील्डर के बीच में से, गेंद सरकती हुई बैकवर्ड पॉइंट के बाहर। यह लगातार आता हुआ तीसरा चौका। रख दिया इस बार फील्डिंग करने वाली सोनाली 40+ टीम को। 3 गेंदों में 3 चौके लगाए भोलेनाथ गेंदबाजी करते हुए। बढ़िया टोटल 37 रनों का पीछा करते हुए, खासतौर से जिस तरह बल्लेबाजी की है, 3 गेंदों में 3 चौके लगाए। ये चौथी आएगी, ये चौथी बाउंड्री भी आएगी। स्लाइस किया था कवर पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर, यह आता हुआ चौथा चौका। दिया इस ओवर में बल्लेबाजी करते समय बल्लेबाज भोलेनाथ के सामने 4 गेंदों का सामना किया और 4 गेंदों में 4 चौके लगाए। बाउंड्रीज में डील करते हुए बल्लेबाज इस पारी में कहीं ना कहीं ऐसा लग रहा था कि एक बड़ा स्कोर खड़ा किया है, लेकिन जिस तरह से उस स्कोर का पीछा किया जा रहा है, ऐसा लग रहा है कि एक काफी छोटा स्कोर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सखाराम को मोर्चे पे लगाया गया। हाईवे एंड से गेंदबाजी करते हुए सामना करेंगे बल्लेबाज आनंता। ये पुराने चावल, काफी सालों से टीम भावाले के लिए काफी बड़ा क्रिकेट खेला अनंता केने ने, लेकिन इस बार एग्जीबिशन मुकाबले में अनंता केने के बल्ले से रन आएंगे। गेंदबाजी करते समय काफी महंगे साबित हुए थे वहां पर गेंदबाज आनंता, लेकिन इस बार बल्लेबाजी का मौका मिला है। चलिए सकाराम, आपको स्पीड अप करना है। बायत की गेंदबाज, स्विच हिट, ओ माय गॉड, क्या स्ट्रोक है, बेहतरीन बल्लेबाजी, अनंता के बल्ले से आता हुआ छक्का। पूरी तरह से अपने आप को स्विच किया था, ऐसे लग ही नहीं रहा है कि यहाँ पर कोई दाहिने हाथ के बल्लेबाज ने बाएं हाथ की तरह स्ट्रोक खेला है। ऐसा लग रहा था कि कोई बाएं हाथ का बल्लेबाज वहां पर खड़ा है। जिस तरह से स्ट्रोक को एग्जीक्यूट किया, पिकअप किया था और स्विच हिट के माध्यम से छक्का लगाया। ओ इस बार खराब गेंद है, एक और बेहतरीन स्ट्रोक, ये भी जाएगी मैदान के बाहर। अंपायर का इशारा था, वो नो बॉल, सत्ता लगाया, पहले छक्का और सत्ता। आईएसपीएल में आया या बे नौवा, क्रिकेट में कुछ भी हो सकता है, मिनटों में घंटों का काम होता है क्रिकेट के खेल में। हालांकि यहाँ पर तो अच्छा ही है, हमारे अंपायर कहते हैं सत्ता लगाया वहां पर। 7 की मदद से आगे पहुंची हुई 31, सिर्फ 6 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। अगली गेंद फ्री रहेगी, बॉल देना मैदान के अंदर। अनंता केने काफी दिनों से इंतजार कर रहे थे कि कब मौका मिलता है।
हालांकि सुनने मिला है कि अनंत अकेले 40+ कैटेगरी से खेलने वाले, लेकिन इस एग्जीबिशन मुकाबले में फ्री हिट गेंद, 6 रनों की जरूरत, इस बार अंदर आती हुई गेंद थी, कट किया था, बल्ले का फेस खोला था वहां पर। एक ही रन मुकम्मल करते हुए दोनों भी बल्लेबाज, टीम की टोटल जहां पहुंची है 32 पर 37 रनों की चुनौती। कितने आसानी से इस चुनौती का पीछा देखने को मिला है, यही क्रिकेट का खेल है। ओ इस बार रिवर्स स्कूप, बेहतरीन स्ट्रोक, गेंद जाएगी दरम्यान के बाहर, 4 रन। नंबर की जर्सी और अच्छा खेल, 5 गेंदों में 5 चौके दागे, वहां पर बल्लेबाजी करते समय 1 रन की जरूरत है। और इस बार पुल किया, हवा में गेंदे, फील्डर उसके नीचे, कोई गलती नहीं, विकेट, आउट होते हुए बल्लेबाज। अच्छी पारी देखने को मिली, 5 चौके लगाए अपने पारी में, और यहाँ पर बड़ी सफलता गेंदबाज सकाराम के लिए। नए बल्लेबाज गजानन, क्या गजानन इस मुकाबले को फिनिश कर पाएंगे? इस बार उड़ा गेंद को, हवा में थी, लेकिन एक ही रन तो बनाना था और वो बना लिया गजानन ने, इस मुकाबले को जीत लिया। हमारे सभी पुलिस भाइयों ने बहुत बहुत शुभकामनाएं, हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्व या संघाचा आपण या ठिकाणी करूया आणि वळूया लगेच